हे चुप. आज आपल्या पल्लवी साखेच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं मी आज अल्बम काढलेला आहे. आपण अल्बम एन्जॉय करू, बघूया आपण अल्बम. चालेल चालेल. 10 वर्ष कशी निघून गेली कळलीच नाही. हो ना. काय हळदीचा कार्यक्रम दिसतोय असं काय ना. हा मेहंदीचा, मेहंदीचा आणि साखरपुड्याचा साखरपुड्याचा, मामांनी सुपारी फोडलेली तो. साकेत आणि पल्लवी किती छान दिसतात ना. साकेत नाशिकचा, पल्लवी पुण्याची, शंकर पार्वतीचा जोडा आहे तो. छान दिसतात ना. छान छान छान. आता हळदीचा कार्यक्रम. हो. आवडीने सगळं साकेतनी करून घेतले, म्हणजे हे सगळं. स्वप्नील हळदीने रंगलेत सगळेजण छान. मान तू हो, मा वगैरे आम्ही दोघे जण भेटतोय छान. मा पप्पा फार चांगली माणसं मिळाली, त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. म्हणजे लग्नाचा हो, लग्नाचा. साकेत तर घोड्यावरून आलेला आहे, पल्लवी बोलीत बसली. छान छान, सगळं छान. किती छान दिसतात दोघं पण ते. हो. इथे मस्त एन्जॉय करतायत ते. 10 वर्ष कशी निघून गेली समजलं पण नाही. हो ना, 10 वर्ष झाली लग्नाला. साकेत पल्लवीची कॉलेजमध्ये असतानाच मैत्री होती, आणि त्यांचं 5 वर्ष म्हणजे जवळ झालं होतं, म्हणजे असं मैत्री होती त्यांची. आणि नंतर मग घरी यायचे वगैरे, तर थोडं मला असं डाऊट वाटायचा. बाहेर गेल्यानंतर मी वाट पाहायचे वगैरे असं. तर मग साकेत म्हणायचा, मी आहे ना बरोबर, तुम्ही कशाला घाबरताय. म्हटलं अरे तू आहे, बरोबर आहे, पण असं. आणि मग नंतर मला पल्लवीने सांगितलं. मग सांगितल्यानंतर खूप सारा आनंद आणि थोडी अशी भीती होती की हे कसं आहे, पण ठीक आहे, ती देवानेच त्यांची जोडी बनवलेली होती. आणि मग त्यांनी पुढे अमेरिकेला जाऊन MS केलं. 1.5 वर्षातच त्यांचं MS पूर्ण झालं. आणि आल्याला घाबरताय. म्हटलं अरे तू आहे, बरोबर आहे, पण असं. आणि मग नंतर मला पल्लवीने सांगितलं. मग सांगितल्यानंतर खूप सारा आनंद आणि थोडी अशी भीती होती की हे कसं आहे, पण ठीक आहे, ती देवानेच त्यांची जोडी बनवलेली होती. आणि मग त्यांनी पुढे अमेरिकेला जाऊन MS केलं. 1.5 वर्षातच त्यांचं MS पूर्ण झालं. आणि आल्यानंतर आपण लग्नाचा कार्यक्रम ठरवला. सुरुवातीला लग्न करायचं पण निर्णय घेणं आपल्या दृष्टीने अवघड वाटत होतं, काय करायचं म्हणून. शेवटी आम्ही मुलांचा विचार करून निर्णय घेतला की त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने आपण होकार देणं हेच महत्वाचं आहे, आणि आपण होकार दिला. त्याच्यानंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर अमेरिकेत गेले, आणि त्यांनी खूप सारी स्वतःच्या पायावरती, स्वतःच्या ह्याच्यावर हिमतीवरती त्यांनी खूप सारे कष्ट केले. म्हणजे खूप त्यांना ह्यांना अडचणींना सामोरे जावं लागलं. खूप साऱ्या अडचणी असतील, नोकरी असेल, काय असेल, परंतु त्याच्यातूनही त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जीनी, हसतमुखाने सगळ्याला सामोरे जाऊन त्यांनी तोंड दिलं, आणि त्यांना खूप यश मिळालं. 10 वर्षाच्या पिरियड मध्ये त्यांनी स्वतः भरपूर कष्ट केले, आणि स्वतःचा संसार इतका नेटाने केला, आणि त्या संसारात
शिवना जन्माला आले त्याच्यानंतर तर सगळ्यांनाच आनंद झाला. आज आम्हाला शिवनाचा दररोज चारा बघितल्याशिवाय चैन पडत नाही. शिवना म्हणजे आमची दुधावरची साई आहे. आम्ही फोन केला तर पहिली पळत येणार, आम्हाला बघणार, आणि त्यावेळेस त्या आजचा चारा बघितले आमचं सगळं दिवसभरातला सीन निघून जातो. सेन निघून जातो शिवनाला पाहून. असा त्यांचा आनंद असाच राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 10 वर्ष पूर्ण सुख झाले. समृद्धी त्यांना मिळत राहो कायम. हो, असा अनंत काळापर्यंत त्यांचा सुखी संसार राहू दे. अशीच साकेत शिवणासारखी मुलं ह्या जगात जन्माला आली तर हे सगळं जग चांगलं होईल. म्हणजे त्यांना इतकी म्हणजे समाजाची सगळ्या गोष्टीची म्हणजे त्यांना काळजी असते. खूप म्हणजे खूप परमेश्वरांनी यांना पृथ्वीवर पाठवलेलं आहे. आणि हे असं छान अशी मुलं राहू दे. मी अनंत काळापर्यंत सुखाचा संसार होऊ दे. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. हॅलो पल्लवी आणि साकेत, तुमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस. आम्हाला दोघांनाही त्याचा खूप खूप म्हणजे शब्दातीत हा सगळा अनुभव आहे. या 10 वर्षातला तुमचा प्रवास सुरुवातीपासूनचा संपूर्ण डोळ्यासमोर आहे. आणि खूप छान छान तुम्ही संसार जो रसिकतेने करायचा, एकमेकांच्या सहकार्याने करायचा, एकमेकांना सपोर्ट करायचा, तसा उत्तम करतात. त्यामुळे आम्हाला खूप वेळा वाटतं की तुमच्या ज्या छान मैफिलीचा एक भाग व्हावं, पण माहिती नाही तो योग कधी येईल, वी डोंट नो. पण आत्ता मला एक फार जुनी आठवण आठवतीये. म्हणजे तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं होतं आणि आमच्याकडनं गुणांच्याकडनं पल्लवीला मान्यता मिळाली होती. आणि मी पल्लवीला भेटायला आलो होतो पुण्यामध्ये. आणि कुठे गेलो होतो आपण, तर क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये कॅम्पमधल्या. आणि तेच रेस्टॉरंट का, तर त्याच रेस्टॉरंटमध्ये मला आणि कन्याला आमच्या लग्नाच्या ठरल्यानंतर आमच्या मित्रांनी पार्टी दिली होती. सो दॅट वॉज द थ्रेड. आणि होऊ घातलेली सून आणि मुलगा यांच्याबरोबर मी क्वालिटीमध्ये पेग भरून गप्पा मारायला सुरुवात केली. दॅट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. आणि विचारत असताना असा झाला विषय की आमच्याकडनं तर मान्यता आहे, पण पल्लवीकडे थोडासा प्रॉब्लेम होता, मराठा, ब्राह्मण वगैरे वगैरे. तेव्हा मला एक वाक्य बोललेलं मी आठवतं की बघ म्हणलं पल्लवी, तुला जर परवानगी मिळाली तर ठीक आहे, नाहीच मिळाली तर तुला मी पळवून घेऊन येईन. आणि ती अशी माझ्याकडे अशी चकित नजरेने पाहत होती. अशी ही सगळी मजा, कुठलीही पळवायची वेळ आली नाही. छान रितसर लग्न झालं आणि पल्लवी आमच्याकडे म्हणजे अमेरिकेतल्या आमच्या घरी आली. पण अमेरिकेतल्या आमच्या घरी येऊन सुद्धा ती संपूर्ण या नवीन गुणांच्या प्रवाहात मिसळून गेली. तिने स्वतःचं स्वत्व पण टिकवलं आणि तिचं वैशिष्ट्य पण गुणांच्या मध्ये मिसळून गेलं. साकेत, तेव्हाचा साकेत, आताचा साकेत या सगळ्या प्रवासामध्ये खूप समृद्ध झाला आहे. प्रोफेशनली, भावनिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, सोशली. आम्ही जे बाहेर म्हणत असतो की मनुष्य सर्वांगीण विकसित होण्याची गरज आहे, तर हे दोघंही जण आणि अलॉंग विथ सियोना हे कुटुंब छान बहरत आहे. असंच बहरत जावं, असंच विहरत जावं. आमच्या दोघांचाही, तुम्हा दोघांना आणि सियोनाला खूप 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 मनापासून आशीर्वाद. Hi Saket Pallavi. Wishing you both a very happy 10th wedding anniversary. बाप रे, 10 वर्ष. साकेत पल्लवी, अजूनही खरं वाटत नाही 10 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. अजूनही ते गंधर्व लॉन्स आठवतंय, नाशिकहून पुण्याला येतानाचा प्रवास आठवतोय आणि गंधर्व लॉन्स मध्ये केलेली धमाल आठवतीये. किती झरकन सगळे दिवस निघून जातात. पल्लवी, तुला माहितीये का, पहिल्यांदा मी तुला अशी ओझरती पाहिली केव्हा, एकदा मी, पप्पा आणि साकेत आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं आणि आम्हाला साकेतला कॉलेजच्या इथून पिकअप करायचं होतं.
आणि तेव्हा तू, शंतनू आणि साकेत आणि माहित नाही कोण कोण तिथे कॉर्नर उभं होता आणि तसा थोडासा अंधार होता तुमच्या तिघांवर. पण एकूण तुम्हाला पाहिल्यावर, तुम्हाला दोघांना पाहिल्यावर तेव्हाच अशी टिंग टिंग घंटी वाजली होती डोक्यात की येस काहीतरी आहे बरं का गडबड. पण ती गडबड नंतर सगळी सक्सेसफुल झाली, तुमचं लग्न झालं आणि आता 10 वर्ष झाली. तुमच्या संसारात एक छानसं पिल्लू सियोनासारखं आलंय, ती पण अतिशय गोड आहे. अशीच तुमची अनेक वर्ष पार पडोत सुखानी आनंदानी आणि अशीच तुमची भरभराट होत राहो आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. ओ तिकडे आता मामाला हे कर, मामाला म्हण हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा अँड मामी, हॅपी बर्थडे टू यू. वेल, तुमच्या डेटिंगचे काही किस्से आठवतात का असं मी जस्ट विचार करत होते. थांब जरा, मी असेच विचार करत होते. तर आता एक खूप मस्त किस्सा असा मला आठवतो की तुम्ही लग्नाच्या आधी जेव्हा पल्लवीताईच्या घरी माहित नव्हतं, आपल्या घरी तर काय माहिती होतं, पण पल्लवीताईच्या घरी असं ऑफिशियली माहित नव्हतं. सो तुम्ही एकदा आपण सगळे शिर्डीला गेलो होतो, इफ ॲट ऑल यू गाईज रिमेंबर. बट ठीक आहे, मी माझा व्हिडिओ नंतर करून पाठवेन. ओके, बाय. हाँ हेलो पल्लू, हैप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू. स्टे सेफ, स्टे एट होम. आई थिंक एवरीथिंग इज वेल. ओके, वन्स अगेन हैप्पी एनिवर्सरी. ओके. हाय तायडे, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पालखी लय रुतली, अजून का उतरा ना काही खाली. Hello Tay and Jeju, wishing both of you a very happy anniversary. So 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे तुमच्या लग्नाला. असेच आनंदी राहा. एन्जॉय युअर डे. स्टे ब्लेस. वन्स अगेन हॅपी अॅनिव्हर्सरी अँड हॅपी न्यू इयर. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप आशीर्वाद. एनिव्हर्सरी पल्लवी, साकेत, जिजू. 10 वर्ष कंप्लीट झाले. वाव. Happy wedding anniversary, Saket and Pallavi. It's a 10th anniversary, such a big milestone. Saket Pallavi बद्दल काय सांगू मी, like they are one of my oldest friends आणि such a happy go lucky flexible couple आणि like one thing we should all like learn from them is they can be friends with everyone and that is something we should all learn from. I'm sure त्यांच्या in their lives they have had their share of ups and downs, but they have come out of it so beautifully and they have come out of it so strong. That's really great about them. मी of course मी सियाटलमध्ये असते. आय मिस देम व्हेरी व्हेरी डिअरली आणि probably like all of their DC friends are going to hate me when I say this, but I'm sure सगळे सियाटलचे त्यांचे फ्रेंड्स अग्री करतील की it's high time they should consider moving to West Coast. So just think about it. आणि I love you, I miss you आणि happy wedding anniversary again and I hope to meet you guys soon. Bye. Anniversary. Say happy anniversary. Happy anniversary. Okay. Hello Saket Pallavi, congrats on your 10 years of wedding anniversary. Indeed a great milestone. आता आठवणी सांगायच्या म्हणजे साकेत DCत होता ग्रॅड स्कूलला आणि जस्ट टू गिव्ह अ कॉन्टेक्स्ट, पल्लवी आणि मी सेम स्कूलमध्ये होतो आणि साकेतची स्कूल जवळ असल्यामुळे आय थिंक 1.5 तासावर होती. तो यायचा बरेचदा बॉल्टिमोरला आणि सगळ्यात जास्ती भारी मला वाटायचं. आता मला भारी वाटण्याचा काय प्रश्न आहे यात, तर कारण असं आहे की साकेत जेव्हा यायचा पल्लवी फुल एकदम लंच आणि डिनरचा घाट घालायची, म्हणजे एकदम चविष्ट फूड बनवायची. आणि आमच्यासारखे भुक्कड ग्रॅड स्कूलवाली मुलं जे फ्रोझन फूड आणि रेडीमेड फूडवर जगायचे त्यांना हे तर एकदम दिवाळी दसऱ्यासारखंच एकदम म्हणजे चविष्ट फूड मिळायचं.
इतरही बऱ्याच काही आठवणी आहेत बोथ ऑन बिफोर हिज वेडिंग अँड आफ्टर देअर वेडिंग. भरपूर आम्ही फिरलो आहे. व्हर्जिनिया, शॅनंदोआ, वेस्ट व्हर्जिनिया, न्यूयॉर्क, मॉन्युमेंट व्हॅली, भरपूर अशा आठवणी आहेत आणि त्यांच्याबरोबर फिरायला नेहमीच मजा येते. होपफुली आता हे पॅन्डेमिक वगैरे सगळं निस्तरलं की परत एकदा आपण मस्त एक लाँग ट्रिप मारूयात आणि 20 इयर्सच्या वेळी मी त्याची आठवण सांगेन एक. ऑल राईट, कॉंग्रॅट्स अगेन. Hi Saket, hi Pallavi. Happy anniversary to you guys and Merry Christmas. Oh, happy anniversary to you guys and Merry Christmas. Cheers. Cheers. So we have many memories with you guys. It was hard to pick one, so we picked two. One that you all know and everybody knows, so I'll start with that. And there's another one that I think only we know, or Anuraj knows it better than I do, so I'll let him talk about it. So the first one is obviously our memory of Ocean City. We all went there while we were dating in February to celebrate Valentine's Day because we thought it was going to be really fun. And we stayed in a hotel. We got dressed up. Maybe we were even sharing a room. I don't remember. No, but we were not. We were not, thank God. But we got dressed up, very fancy. But we were bundled up at Ocean City because the beaches were closed and we couldn't find a nice restaurant. So guess what? We went to Applebee's. And since it was a romantic Valentine's Day dinner, we decided to take separate tables. And it was so funny because we were sitting like literally like A table apart. a table apart and having Applebee meal. It was the worst Valentine's Day ever. So that's my memory. Oh, my story. So this goes back when Saket and Pallavi were dating when they were in school, and you know, as kids, I still call them kids. So as kids, they used to be, you know, they would fight all the time. They would make fun of each other. But this specific story was super funny because I still remember there was a day when I got a call from Saket's roommate Mata, and he's like, "Arey, just come here." But there was a big fight between Saket and Pallavi, and Pallavi's just going home. And I was like, what happened? That's kind of not a new story. That happens quite often. So, but he's like, no, this time she's carrying a suitcase and she's written a story and she's going back home. And I started cracking up. So that time I went to the metro station, got Pallavi back, and we went back, and Pallavi and Saket were fighting. They were pretty loud. And then Pallavi actually wrote a letter to Saket telling him about all the things that he's doing wrong. That's typical Pallavi. That is typical Pallavi, but it was so funny to just visualize her dragging the suitcase to the metro station in anger and then coming back to the apartment with the same bag. It was just super funny. And I told Anuraj it's the cutest thing ever. It was. These two are the cutest lovebirds ever. And we wish you stay like that. Stop fighting, but yes, please stay as cute as you guys are. Awesome. All Happy right. anniversary again. Have Have fun. fun. We miss you guys. Bye. A perfect pair, a perfectly happy day. Here's to another year of being great together. Happy anniversary, Pallavi and Saket. Cheers to many more. Happy anniversary, Pallavi and Saket. I don't have any dating stories to share. I've met them after their wedding. So, you know, since I've known those two, they have been an ideal couple. They're so genuine, in love with each other. I can tell with little things, you know, Saket would light 100 candles in the house for Pallavi's birthday, and Pallavi would hug him out for 10 minutes. They're just a beautiful couple, and so happy to be around them. The fights, I have not actually witnessed any fight. The closest I've come to is when Pallavi won't let Saket eat something because it's for a guest or it's for Siona, and he would just get upset that he cannot eat something. That is the closest that I've seen. They're super cute together, and I really wish them the best. I wish them a lot of more experiences together. Happy anniversary. Love you guys.
Hey guys, wish you happy 10th anniversary. मला स्टील तुमच्या लग्नाचा डे आठवतोय and it's really hard to believe की it's been 10 years तुमच्या लग्नाला झाले. Exactly, and I think मला पण तुम्हाला भेटून 10 years झालेत. I still remember the first time I met you guys, and I felt like I think we've known each other for ages. So I think that's the warmth and love that you guys have as a couple, which makes literally everyone just adore you. And in these 10 years, we have created a lot of memories with Siona and Reyansh. And all the amazing trips. Yeah. So although on your special day, I think as we couldn't be there in person to celebrate, but we cannot wait to meet up sooner and create more such fun memories. Yeah. And basically party hard. Party hard. So happy anniversary once again. Lots of love. Yeah. Enjoy. आता खूप फॉर्मॅलिटी झाली आहे. So lots of shots and enjoy your party. Okay. And meet up sooner. And I know, Saket, सगळ्यात important thing, पल्लवी सोडून बाकी कोणालाही घाबरायचं नाही. All right. See you soon. Enjoy. Happy anniversary. हॅपी ॲनिव्हर्सरी साकेत पल्लवी. 10 वर्ष झाली. आय स्टील रिमेंबर दॅट डे व्हेरी क्लिअरली. खूप मजा आली होती. Happy anniversary, Saket and Pallavi. I can't believe it. 10 years. Big milestone. Enjoy your day. परत तू विश करणार आहेस? Happy anniversary म्हण. Happy birthday. Enjoy. Bye. Enjoy. Hi Palli, hi Saket. Happiest anniversary to you both, and I miss you so much. I love you both so much. I really miss you all. Please come back soon. Any which ways, I have seen your love. I mean, you all have fallen in love, and right from that small thing, I have seen everything. Okay, so I really love the way you all respect your love and you all nurture your love. So keep it up. And God bless you both with loads of togetherness. Happiest anniversary. Thank you. I love you. Happy